गावरान खानदेश मेनू, निस्त्याची चटणी आणि कडण्याची भाकर। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षीस वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। मस्त असं बघा, आपण कडण्याची भाकर आणि निस्त्याची चटणी बनवणार आहे। खूप सुंदर अशी गोड आंबट तिखटी चटणी लागते आणि कडण्याच्या भाकरीसोबत खूप छान लागते। कडण्याची भाकर म्हणजे आपण ज्वारीमध्ये अख्खे उडीद टाकून दळून आणायचे आणि मस्त अशी भाकर करायची कडण्याची। मी तुम्हाला कडण्याच्या पिठाची रेसिपी सांगितलेली आहे, बघू शकता। मस्त आपण आधी आता भाकरी करून घेणार आहे कडण्याची। खूप सुंदर असा हा झटपट मेनू आहे आणि खूप सुंदर लागतो। तुम्ही नक्की बनवून बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि आता भाकर मस्त कडण्याची अशी थापून घ्यायची आहे आपल्याला। खूप सुंदर लागते ही कडण्याची भाकर आणि निस्त्याची चटणी। खूप आवडीने खानदेशमध्ये सगळे आवडीने खातात आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल। आता बघा, आपली कडण्याची भाकरी मस्त अशी थापून झालेली आहे। मस्त मोठ्या आकाराची भाकर थापून घेतलेली आहे आणि आता मस्त तवा तपवायला ठेवलेला होता मी। मस्त तवा छान असा तापल्यावर आपल्याला भाकर टाकून घ्यायची आहे आणि भाकरीला वरती सुद्धा आपल्याला मस्त पाणी लावायचे आहे, म्हणजे छान असा पोपळा आपल्या भाकरीला येतो आणि झटपट अशी ही रेसिपी आहे। तुम्ही मस्त कांदा, लोणचं, पापड घेऊन मस्त आस्वाद घ्या, मजा घ्या निस्त्याच्या चटणीची आणि कडण्याच्या भाकरीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि माझी रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि आता बघा, भाकरी आपली मस्त झालेली आहे। एक बाजू आता पलटवून घेतली आणि मस्त छान अशी शेकून घ्यायची आपली भाकरी आणि खूप सुंदर बघा आपली भाकरी तयार होत आहे। मी तुम्हाला चटणीची रेसिपी सुद्धा दाखवत आहे पुढं, तुम्ही नक्की बघा, अगदी झटपट होते। आणि मी मिरची साधी वापरलेली आहे, तुम्ही रसगुल्ला आणि चपाटा मिरचीच ह्या चटणीला वापरा, कमी तिखटवाली मिरची वापरा, खूप सुंदर अशी चव येते आणि खूप छान लागते। बघा आपली भाकरी किती छान अशी मस्त काठोकाठ फुगलेली आहे आणि अशी गरम गरम कडण्याची भाकरी आणि निस्त्याची चटणी खायला तर खूपच मजा वेगळी असते, खूप छान लागते। आणि तुम्हाला वाटेल तिखट लागल, पण अजिबात नाही लागत। तुम्ही नक्की एकदा, फक्त तुम्ही रसगुल्ला आणि चपाटा मिरचीच वापरा, मी थोडी तिखटवाली मिरची वापरलेली आहे। आणि आता आपली भाकरीला पोपळा सुद्धा मस्त आलेला आहे। आता बघू शकता, मी इथं ह्या प्रकारे अशी मिरची घेतलेली आहे, त्याच्यात 2-3 बेडगी मिरची घेतली, लसूण मस्त खूप सारा सोलून घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे, चिंच घेतली। तुमची कितपत चटणी आहे त्या प्रकारे, तुम्हाला किती गोड हवं तुम्ही गूळ वाढवू शकता आणि आंबट पण अजून हवी असेल तर थोडी चिंच वाढवू शकता। आता मिरची मस्त तव्यावर छान अशी आता भाजून घ्यायची आहे तेल टाकून आणि छान मिरची बारीक गॅसवर भाजू द्यायची, म्हणजे छान भाजल्यानंतर मग अजिबात तिखट वगैरे लागत नाही। तुम्ही इथं फक्त चपाटा, रसगुल्ला मिरचीच वापरा। ही मिरची भेटली म्हणून मी हीच वापरलेली आहे आणि थोडी ही तिखट आहे, तुम्ही रसगुल्ला चपाटा वापरा। आणि मस्त अशी बघा, आता तेल टाकून मिरची आपली छान अशी भाजू द्यायची, कच्ची अजिबात ठेवायची नाही, पलटवत राहायची। जी मिरची भाजली गेली ती मी काढत राहिली आणि आता बघू शकता सगळ्या मिरच्या काढून घ्यायच्या आहे। मस्त मिरच्या आपल्या भाजल्या गेलेल्या आहे, अगदी झटपट होतो हा खानदेशी मस्त मेनू। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेतल्या, लसूण 2 गड्ड्या लसूण सोलून घेतलेला आहे, थोडा लसूण जास्तच वापरायचा, चिंच सुद्धा मस्त घेतलेली आहे। आणि बघा, आता गुळाचे असे मोठे 2 खडे घेतलेले आहे आणि लसूण थोडा जास्तच वापरा तुम्ही, ह्या चटणीला खूप सुंदर लागते। आणि आता आपल्याला मीठ सुद्धा घालायचे आहे दळतानाच, म्हणजे खूप सुंदर अशी चटणीला चव येते। आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला घालायची आहे, कोथिंबीर मस्त स्वच्छ धुवून घेतली आणि थोडंसं मी कोरडंच मिक्सरला फिरवून घेतलं होतं, त्यानंतर थोडं पाणी टाकून बघा असं दळून घेतलं आणि मस्त आता बारीक दळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आपली चटणी तयार झालेली आहे। अशीच ही चटणी तेल घेऊन खायची असते, कडण्याची भाकर, कांदा, पापड, लोणचं आणि ही निस्त्याची चटणी। झटपट आहे ना रेसिपी, नक्की ट्राय करा। असं तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि भाकरी घ्यायची आहे कडण्याची
तुम्ही हा मेनू नक्की करून बघा आणि खूप सुंदर लागतो. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का. कांदा घेतलेला आहे, पापड आपण विसरलेलो आहोत. तुम्ही नक्की पापड, लोणचं, कांदा घेऊन खा आणि मला सांगा कमेंटमध्ये आवडली का. श्री स्वामी समर्थ.